अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्सङ्गं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाङ्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनम् योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। ॐ हरिओम. सेशनला सुरुवात करण्याच्या पूर्वी एक महत्त्वाचं निवेदन असं आहे की या ध्यानाच्या सेशनचे जे काही स्वाध्याय होतात तर ते सगळे याआधी मी ऑडिओ रेकॉर्ड करून आपल्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर टाकत होतो. परंतु आता काही कारणाने तसं करणं शक्य होणार नाही, याचं कारण का व्हॉट्सॲपचा ऑडिओ फाईल सेंड करण्याची जी लिमिट आहे साईजची, तर ती कमी झालेली असल्यामुळे आता मी ते एका यूट्यूब चॅनलवरती अपलोड करतो ही रेकॉर्डिंग्स. परंतु त्याची लिंक मी टाकत जाईनच म्हणजे ग्रुपवर. पण ती जी लिंक असेल ती यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओची लिंक रेकॉर्डिंगची असेल आणि हे सेशन्स चालू राहतीलच. म्हणजे ह्याला तुम्ही थेट जॉईन होऊच शकता. परंतु नंतर जर ऐकायचं असेल हेच पुन्हा एकदा सेशन, तर यूट्यूबची जी लिंक मी पाठवेन ग्रुपवर त्याच्यावरनं बघायला लागेल. हरिओम. हरिपाठाचे अभंग आपण बघतो आहोत आणि त्याच्यामधला आज दुसरा अभंग आपण बघणार आहोत. चहुवेदी जाण साही शास्त्री कारणा 18ही पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमा न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. ज्ञानेश्वर महाराजांचे अप्रतिम शब्द आणि त्यांच्या दृष्टांतामधली सखोलता, त्यासोबत असणारं तत्वज्ञान, ह्या सगळ्याचा एकत्रित संगम या अभंगामध्ये. सगळेच अभंग हरिपाठाचे तसेच आहेत. म्हणजे हरिपाठाच्या अभंगांचं हे वैशिष्ट्यच आहे की काही वेळेला आपल्याला शब्द कळले नाहीत तरी सुद्धा ते आवडतात. हे त्याचं खूप वैशिष्ट्य आहे हरिपाठाच्या सगळ्या अभंगांचं, की तो आवडूनच जातो शब्द खूप. जसं आता या अभंगामध्ये भरला घनदाट हरी दिसे असं म्हणलंय. आता हरी घनदाट असा भरून राहिलाय असं कसं दिसत असेल, त्याचा अर्थ काय असेल? परंतु ते आपल्याला कळलं नाही तरी सुद्धा ऐकून आल्हाद वाटतं. म्हणजे ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये जे शपथ घेतली एक प्रकारे, की येणे कारणे मी बोलीन बोली अरूपाचे रूप दावीन. अरूपाचे म्हणजे अरूप असा जो भगवंत आहे, ज्याला रूप नाही खरं तर त्याच्या मूळ स्वरूपाला,
परंतु त्याचं रूप मी दाखवेन. अतींद्रिय परी भोगविन इंद्रियां करवी. जे अतींद्रिय असं सुख आहे ते इंद्रियांकरवी भोगीन म्हणजे भोगवीन. म्हणजे जणू काय म्हणजे त्या भगवंताची प्रचिती या सुंदर शब्दांमधून त्या शब्दांचं वाचन, लेखन, मनन आणि श्रवण सगळंच सुंदर आहे. तसेच हरिपाठाचे पण शब्द तसेच आहेत. तर या अभंगामध्ये ज्ञानोबा म्हणतात, चहू वेदी जाण साही शास्त्री कारण. चार वेद आणि त्या चार वेदांमध्ये जाणण्यासारखं जे आहे आणि सहा शास्त्र, त्या सहा शास्त्रांचं कारण जे आहे आणि 18ही पुराणे हरिसी गाती म्हणजे 18 पुराण त्याच्यामध्ये ज्या सगळ्या कथा आणि सगळे प्रसंग सांगितलेत ते सगळे ज्याचं गुणगान करतात तो एकच आहे, तो म्हणजे हरी. मागे एकदा माझ्या फेसबुकवरती एक पोस्ट आली होती की हिंदू कोणाला म्हणायचं, जो वेद प्रामाण्य मानतो त्याला हिंदू म्हणायचं. तर मग वेद हे कोणाला माहिती आहेत आणि ते वेदांचं प्रामाण्य मानण्यासाठी वेद आधी माहिती पाहिजे, अशी सगळी चर्चा चालली होती की वेदप्रामाण्य जो मानतो त्याला हिंदू म्हणायचं. तर आमच्यातला एक जण होता तर तो म्हणाला, तो खूप त्याने छान उत्तर दिलं. तो म्हणला की वेद प्रामाण्य याचे दोन अर्थ होऊ शकतात. एक म्हणजे जो वेदांना प्रमाण मानतो तो, आणि दुसरं म्हणजे वेद ज्याला प्रमाण मानतात तो. ज्ञानोबांनी देखील अशाच अर्थाने गीतेमध्ये भगवंतांचं वर्णन केलंय. बाप बाप ग्रंथ गीता, म्हणजे गीतेचं आधी वर्णन करताना की बाप बाप ग्रंथ म्हणजे श्रेष्ठ श्रेष्ठ असा ग्रंथ आहे. बाप बाप ग्रंथ गीता जो वेदी प्रतिपाद्य देवता. वेदांनी ज्या भगवंताचं प्रतिपादन केलंय, वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण असे वक्ता ये ग्रंथी. तो श्रीकृष्ण में तो भगवंत स्वतः इथे वक्ताय. तसंच हे चार वेद, सहा शास्त्र, 18 पुराण हे अत्यंत पवित्र अशा प्रकारचे ग्रंथ आहेत जरूर हिंदू धर्मातले. परंतु ज्यावेळेला आपल्याला साधना करायची आहे आणि ईश्वर प्राप्ती करून घेण्याची ओढ आहे, त्यावेळेला या सगळ्याचं जे सार आहे ते म्हणजे हरिनाम आणि त्याच्याशी मन जोडणे. नाम तोंडाने घेणे याला महत्व आहेच, परंतु त्यापेक्षा जास्त महत्व त्याचा जो परिणाम, ते नाम आतमध्ये झिरपून मन भगवंताशी जोडलं जाणं, याला तो खरा मुख्य हेतू तो आहे. ती महत्वाची गोष्ट आहे असं इथे ज्ञानेश्वर महाराज पहिल्याच ओळीत सांगून टाकतात. आता खरं तर हे जे चार वेद आहेत, त्या चार वेदांमध्ये ज्ञान आहे म्हणून चहुवेदी जाण असं म्हणलेलं आहे. मग त्याच्यामध्ये जाणण्यासारखं काय आहे? एवढंच आहे की हरी. साही शास्त्री कारण, मग ती जी सगळी सहा शास्त्र आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्यात. या सगळ्या जगाचं कारण काय, मग ते महाकारण काय, असं सगळं त्याच्यामध्ये विशद केलंय. त्यामध्ये निमित्त कारण आणि उपादान कारण वगैरे अशा प्रकारच्या पण संज्ञा आहेत. म्हणजे एखादा कुंभार असेल आणि तो मातीचा घट बनवतोय कुंभार, तर कुंभार हे निमित्त कारण झालं आणि ज्या मातीपासून तो तो घट बनवतोय ती माती म्हणजे उपादान कारण झालं. कारण निमित्त कारण जे असतं तर त्या निमित्त कारणाला काही झालं तरी देखील त्याच्या कार्यावर थेट परिणाम होत नाही. उदाहरणार्थ, कुंभार समजा कुंभाराला सर्दी झाली तर घट ओला होत नाही. कुंभाराला ताप आला तर घट गरम होत नाही. कुंभार गेला तर घट फुटत नाही. म्हणजे त्याने बनवलेला घट फुटत नाही.
परंतु हे निमित्त कारण झालं म्हणजे कुंभार. परंतु उपादान कारण म्हणजे माती. ती माती चांगली नसेल किंवा त्या मातीवरती तो घट थेट अवलंबून आहे. कारण त्याच्यापासूनच तो बनवलेला आहे. त्याच्यामध्ये छिद्र असतील तर त्या घटामध्ये छिद्र असणार. अशा सगळ्या गोष्टी त्या शास्त्रांच्या मध्ये म्हणजे हे खूपच त्याचं अगदी एका वाक्यामध्ये त्याचं हे झालं. परंतु अनंत गोष्टी शास्त्रात सांगितल्यात. परंतु सगळी शास्त्र शेवटी हे सांगतात, की सगळ्या विश्वाच्या पाठीमागे जे महाकारण आहे ते एकच आहे, ते म्हणजे हरी. आणि 18ही पुराणे हरीसी गाती म्हणजे त्याचं गुणगान करतात आणि आपल्याला आवाहन करतात, की आपणही त्याचं गुणगान तसं करावं. मग तो हरी कसा आहे? तर एक हरी आत्मा जीव शिव समा. कारण का हे वेद आणि शास्त्र आणि उपनिषद म्हणजे वेदांचं जे सार आहे ते उपनिषद आहे, वेदांत. आणि उपनिषदाचं जे सार आहे ते भगवद्गीता आहे. आणि ती गीता सांगणारा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण. एका गावामध्ये एक जण आलेले असतात आणि वेगळ्या विशेष रंगाचे फेटे, विशेष आकाराचा फेटा असे घालून ते आलेले असतात. आणि गावामध्ये आल्यानंतर ते असं डिक्लेअर करतात, की मला चारही वेद अवगत आहेत, मला पाठ आहेत वगैरे असं, येतात मला वगैरे. हे ऐकल्यानंतर सगळेजण त्यांचा सत्कार करतात. लोकांनी काही वेद वाचलेले नसतात खरं तर, पण हे चारही वेद जाणतात म्हटल्यानंतर त्यांना खूप आदर वाटतो सगळ्यांना. आणि सगळेजण या माणसाचा खूप आदर सत्कार करतात. त्याला खूप खूप त्याचा सत्कार, खूप त्याला फुलं, गुच्छ देणं आणि त्याला हार घालणं वगैरे सगळं चालतं. तर त्यांच्यामध्ये एक माणूस असतो आणि त्याने वेद वगैरे वाचलेले असतात थोडेफार. तर तो म्हणतो या माणसाला, की मला तुमच्याशी थोडंसं बोलायचंय वेदांवरती. तर हा म्हणतो, की बोलू नंतर आपण असं. तर नंतर पण हा दुसरा जो माणूस आहे तर तो काही ह्याचा पिच्छा सोडत नाही आणि नंतर थोड्या वेळानंतर तो त्याला म्हणतो, की मी तो पुन्हा एकदा मागे लागतो, की मला बोलायचंय तुमच्याशी असं. तर हा म्हणतो, की बोला काय बोलायचंय? तर तो पहिल्यांदा विचारतो, की 4 वेदांमधलं कुठले वेद तुम्हाला खूप चांगले येतात असं? कुठला प्रकार तुम्ही त्याच्यामध्ये जास्त तुम्हाला त्याच्यातलं ज्ञान आहे असं? तर तो ज्याचा सत्कार झालेला असतो, तो जो प्रश्न विचारतो त्याला कोपऱ्यामध्ये घेऊन म्हणतो, "तुला खरं सांगू का? वेद 4 आहेत एवढंच मला माहिती आहे." याच्या पलीकडे मला काही माहिती नाहीये. म्हणजे परंतु या सगळ्या गोष्टी एकच गोष्ट सांगतात, ही निश्चित आहे, की इथे ज्ञानोबा सांगतात, की चहुवेदी जाणण्यासारखी एकच गोष्ट आहे ते म्हणजे हरी. आणि तो हरी कसा आहे? तर एक हरी आत्मा, जीव शिव समा. तो हरी म्हणजेच आत्मा, म्हणजे आपलं मूळ स्वरूप. म्हणजे मीच खरं तर. आपलं मी असं जे मला नैसर्गिक रीतीने वाटत असतं, माझं असणं, माझं अस्तित्व, हे जे माझं मूळ स्वरूप मला जाणवत असतं, तेच हरिरूप आहे. अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पंडूस होता. म्हणजे अर्जुनाचं व्यक्तिमत्व म्हणजे अर्जुनाला सांगतायत भगवंत, की तू तुझा व्यक्तिमत्वाचा सेल्फ, पर्सनॅलिटी सेल्फ बाजूला ठेवून अर्जुनपण न घेता मी ऐसे जे पंडूस होता म्हणजे पंडूस होता म्हणजे अर्जुना. तुला असं सहज मी असं जे स्फुरण येतं, तीच गोष्ट, ते तत्वता तयाचे रूप. तेच माझं रूप आहे असं तू जाण. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. ही ओळ फार सुंदर आहे. म्हणजे ही उपमा इतकी सुंदर आहे, की ज्याप्रमाणे ताक घुसळून लोणी वरती येतं, त्याप्रमाणे
अंतःकरणामधल्या सगळ्या वृत्ती घुसळून भगवंताच्या प्रेमाचं लोणी आपल्या मनातून वर आलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांचे जे दृष्टांत असतात तर त्याला एक खूप सखोलता असते. आता लोणी काढायचं असतं त्यावेळेला अशाच ताकाचं लोणी निघतं जे सार असलेल्या दुधापासनं ताक बनवलेलं आहे. अशाच ताकाचं लोणी निघतं. पातळ खूप दूध असेल तर लोणी निघत नाही, फेस निघतो फक्त. आपण कितीही कष्ट केले तरी सुद्धा त्याचं लोणी निघत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की ते ताक घुसळत असताना सुरुवातीला प्रयत्न जास्त करायला लागतात आणि नंतर नंतर जसजसं ते लोणी वर यायला लागतं तसतसं फार घाईने ते घुसळून चालत नाही, नाहीतर ते फिसकटतं. सावकाश घुसळावं लागतं. आणि शेवटी ती रवी नुसती ठेवून द्यायला लागते, मग लोणी त्याच्या आजूबाजूला आपोआप जमा होतं आणि मग ते काढता येतं. तसं एकतर पहिली गोष्ट म्हणजे की दूध चांगलं पाहिजे. ज्या दुधापासून ताक बनवलंय ते दूध चांगलं पाहिजे, घट्ट पाहिजे, म्हणजे सार असणारं पाहिजे. तसं ज्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या प्राप्तीची ओढ आहे, ईश्वर प्रेमाची ओढ बेसिकली आहे, त्याच अंतःकरणामधनं भगवंताच्या प्रेमाचं लोणी निघेल पुढे. म्हणजे दृष्टांत किती परिपूर्ण असतं ज्ञानेश्वर महाराजांचं हे बघण्यासारखं आहे. म्हणजे अंतःकरण हे ताकासारखं आहे आणि त्याच्यातून भगवंताचं प्रेम निघणं हे लोण्यासारखं आहे. ती अनुभूती ईश्वराची हे लोण्यासारखं आहे. आणि त्यानंतर सुरुवातीला साधनामध्ये कष्ट बरेच असतात. यम, नियम, काही गोष्टी लिमिट करायला लागतात. सगळ्या विकारांवरती नियंत्रण ठेवायला लागतं. साधना कष्टपूर्वक उठून करायला लागते. हळूहळू जसजसं मन तयार होतं तसतसं प्रयत्नांचा भाग कमी कमी होत जातो आणि ध्यान करायला बसल्यानंतर देखील एकदा का मन त्या मंत्राला ट्यूनअप झालं आणि ती गोष्ट मनामध्ये त्याला त्याची लय मिळाली मनाला त्या मंत्राची येण्या जाण्याची की हळूहळू ते अंतर्मुख होतं, शांत होतं. त्याच्यामधल्या वृत्ती या हळूहळू कमी होत जातात आणि मग त्यानंतर वेगळं काही न करता, फार जोरजोराने पुन्हा प्रयत्न न करता, शांतपणाने स्व या अस्तित्वाच्या जाणीवेचा वेध घेण्याचा प्रयत्न करणं ही अत्यंत सूक्ष्म आणि शांतपणे आणि अलर्ट राहून करण्याची प्रक्रिया आहे. की स्वच्या अस्तित्वाचा वेध घेणे. मी असं जे मला वाटतं त्या अस्तित्वाच्या माझ्याच स्वतःच्याच ती जाणीव सहजच माझ्याबरोबर खरं तर कायम असते, परंतु एक प्रकारे तिच्यावरती वृत्तींचं पांघरुण असतं, खूप सांसारिक वृत्तींचं. त्या गोष्टींच्याकडे लक्ष न देता, सांसारिक वृत्तींकडे लक्ष न देता, फोकस फक्त स्वच्या मूळ स्वरूपावरती. हे करणं म्हणजे ती जी रवी उपमा जी ताक घुसळण्याची घेतलीये, आता रवी अत्यंत शांतपणाने हलवायला लागते. फार जोरजोर करून चालत नाही. तसं स्वचा वेध हा शांतपणे घ्यायला लागतो. हळूहळू जसजसं स्वच्या अस्तित्वाची जाणीव ही आपल्याला कळून येऊ लागेल, स्पष्ट होऊ लागेल ती. मग ती स्पष्ट झाल्यानंतर ती अस्तित्वाच्या जाणीवेचा प्रभाव अंतःकरणावर आहे. या अवस्थेत काही काळ माणूस एखादा अर्धा क्षण, अगदी पाव क्षण एवढंच ते खरं तर राहतं सुरुवातीला. तो क्षण आल्यानंतर मग फार प्रक्रिया काही राहतच नाही. केवळ तो क्षण पुन्हा पकडून ठेवणे, तो क्षण पुन्हा पकडणे आणि तो पकडण्याची काय पद्धत आहे? तर हा मंत्रच वापरणे की स्व हा शब्दच वापरणे तिथे की स्व आणि मग त्या स्वची जाणीव पुन्हा अंतःकरणार्थी त्याचा प्रभाव येतो
आणि मग ती जी स्वची जाणीव आहे ती पूर्णपणाने ते अंतःकरण व्यापून राहिलेलं आहे. असं काही काळ ती अवस्था होणे म्हणजे ती ताक घुसळण्याची रवी आहे तशी नुसती ठेवून देणे. मग तिथे काही प्रक्रिया तिथे काही नाही करायची आहे. आपणहून त्या मनाला काही शिकवायचं नाहीये. त्याच्यावरती कुठली बंधनं आता घालायची नाहीयेत. त्याला जोराने पुन्हा मंत्रावर आणायचं नाहीये. काही करायचं नाहीये. त्या अस्तित्वाच्या जाणीवेचा अनुभव केवळ घेत राहायचा बास. एका अभंगामध्ये असं म्हणलंय, भ्रमर फुलाशी मधावरी माशी तैसया देवाशी मन माझे. ज्याप्रमाणे भुंगा हा चांगल्या योग्य त्या फुलाच्या इथे असतो, माशी जशी मधावर असते, तसं माझं मन हे देवावरलं आहे, तिथून ते उठतच नाही. फार सुंदर संत प्रगटीकरण करतात त्यांच्या अवस्थेचं. ती खूप आपल्याला ते ऐकूनच खूप अशी दाद द्यावीशी वाटते, की कारण ही गोष्ट अनुभवून त्याचे काव्यात्मक रीतीने प्रगट करतात. आता ह्या ताक घुसळण्याच्या उपमा जी दिलेली आहे किंवा जो दृष्टांत दिलेला आहे, त्या दृष्टांतामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे, की ते ताक घुसळत असताना, लोणी काढत असताना पाणी फार घालून चालत नाही सुरुवातीला. खूप पाणी घातलं तर ते काहीतरीच लागतं. तसं सांसारिक वृत्तींचं म्हणजे आपल्या मनातल्या देवाविषयीच्या निरनिराळ्या इच्छा, की हे पूर्ण होऊ देत, ते पूर्ण होऊ देत. ही गोष्ट ठीक करावी देवाने, ती गोष्ट ठीक करावी संसारातली. त्या गोष्टी फार त्याच्यामध्ये घालू नकोस. थोडंसं घालायला लागतं, पण फार घालू नकोस. असा सगळा तो एक परिपूर्ण दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज देतात. मंथुनी नवनीता आणि या सगळ्यातून अंतःकरण ज्यावेळेला त्याचं मंथन पूर्ण होईल, मग ते एकदा पूर्ण झालं आणि संपलं असं देखील नसतंच खरं तर. ती प्रोसेस आहे, रोज करायला लागतं. परंतु दररोज ध्यानामध्ये हे नवनीत घेणं, त्याचा आस्वाद घेणं, की स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेचा आस्वाद घेणं. हाच भगवंत. चिन्मयानंदांनी असं स्पष्ट म्हणून ठेवलंय, की जाणीव हाच आत्मा. आणि इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक हरी आत्मा. त्यामुळे तिथे परत कन्फ्युजन करायचं करायचं नाही आपण, की आता हरीला वेगळं आणखीन हरीला कुठेतरी कॉन्टॅक्ट करायला लागेल असं काही नाहीये. आपल्याच आतमध्ये आहे. आपणच आहोत खरं तर. ऐक शिष्या येथीचे वर्म सोय तूची आहेसी ब्रह्म, असं समर्थांनी म्हणलंय. त्यानुसार इथे ती गोष्ट करता करता मंथुनी नवनीता तैसे घे अनंता हे आपल्याच आतमध्ये करून वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. बाकीच्या सगळ्या इतर ज्या गोष्टी आहेत, अनेक वेगवेगळ्या कथा, पुराणांमधल्या प्रसंग त्याच्यातले किंवा आणखीन वेगवेगळ्या साधना, अनेक पंचाग्नी साधन वगैरे वगैरे, हठयोग, हे सगळं आत्ताच्या आपल्या जीवनशैलीला अनुकूल नाहीये. आत्ताच्या आपल्या जीवनशैलीला अनुकूल दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे नामस्मरण साधना आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ध्यान साधना, की जे नामस्मरणच आहे खरं तर, परंतु शांत बसून विशिष्ट आसनामध्ये विशिष्ट पद्धतीने शांतपणाने मस्तकामध्ये अवधान केंद्रित करून ते नाम घ्यायचं असतं, की तेच नाम ध्यानामध्ये परिवर्तित होतं. शेवटी काय आहे, अंतःकरण देवाशी जोडलं जाणं हा सगळ्या साधनांचा उद्देश आहे. त्याप्रमाणे ते करणे. आता यानंतर पुढच्या खरं तर ओळी फार सुंदर आहेत. एक हरी आत्मा जीव शिव समा.
वाया तू दुर्गमा न घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. भरला घनदाट हरी दिसे. आज आपल्याकडे वेळ थोडा आहे त्यामुळे हा भाग आपण पुढच्या वेळेला बघूयात. आता आपण 10 मिनिटं शांत बसूया. मस्तकामध्ये अवधान केंद्रित करून स्वचा वेध घेण्याचा प्रयत्न करू. शांतपणाने श्वास घेणे सोडणे, श्वास घेणे सोडणे या आपल्या लयीवरती मंत्र जसं की सोहम किंवा श्रीराम. श्वास घेताना सो, सोडताना हम, किंवा श्वास घेताना श्रीराम, सोडताना श्रीराम, किंवा श्वास घेताना श्री आणि सोडताना राम. छोटा मंत्र घ्यावा शक्यतो आणि मस्तकामध्ये अवधान केंद्रित करून भ्रूमध्यापाशी अवधान केंद्रित करून शांत बसून ध्यान करू. सुरुवातीला 3 वेळा ओंकार करू आणि त्यानंतर 10 मिनिटं शांत बसूयात. हरिओम.